नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर आम्ही निघालो होतो सातारा स्टँडला जाण्यासाठी. त्यासाठी ही गावातून आम्ही एस टी घेतली होती. ही एस टी आहे 11ची. आम्हाला इथून सातारा स्टँडला जायचं होतं आणि तिथून आम्हाला जायचं होतं महाडला. तर आम्हाला इथे उतरलो आम्ही सातारा स्टँडला. त्यानंतर आम्ही महाड गाडी पकडण्यासाठी पुढे गेलो. त्यानंतर मग महाड गाडीसुद्धा पकडली आणि तिथे किमान आम्हाला असं वाटलं की आम्ही लवकर पोहोचू, कारण ड्रायव्हर इतका छान होता. त्याने अशी फटाफट गाडी नेली आणि मध्येच जेव्हा एक टोल येतो तर तिथे काहीतरी त्यांचं बिनसलं, त्या म्हणजे आपण टोल पे करतो त्याच्यावरून. ते सगळं झालं, त्यात आमचा अर्धा पाऊण तास गेला. त्यानंतर आम्ही पोहोचलो महाबळेश्वरला पोचल्यानंतर मग आम्ही छान अशा स्ट्रॉबेरीज बघितल्या. तर आम्हालाही झालं की स्ट्रॉबेरी घेऊ आणि त्यानंतर मग स्टँडवरती स्ट्रॉबेरी विकणारे येतात, त्यांच्याकडून आम्ही हे छान स्ट्रॉबेरी घेतल्या आणि स्ट्रॉबेरी खरंच खूप छान आणि फ्रेश होत्या, त्यामुळे आम्ही घेतल्या. मला वाटतं हे काहीतरी 3 वाटे असतात, त्या 3 वाट्यांमध्ये आपल्याला 100ला काहीतरी मिळते ही स्ट्रॉबेरी. तर आम्ही हा पूर्ण बॉक्स घेतला होता त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडे पुढे आल्यावरती इथे थोडं रेस्ट घेण्यासाठी इथे 15 ते 20 मिनटं गाडी थांबली होती किंवा जेवणासाठी थांबली होती. ही श्रीवर्धन गाडी होती आणि त्यानंतर आम्ही इथे छान असं थोडाफार नाश्ताही केला आणि त्यानंतर बघू शकता इथे रस्त्यावर छान वातावरण होतं, हे घाटावर असल्यामुळे. आणि ते सगळं झाल्यानंतर परत आम्ही एस टीचा प्रवास सुरू केला. आता एस टीने जायचं म्हटलं तर कोणाकोणाला भरपूरच त्रास होतो, पण आपल्या बाबतीत तसं काही नाही आहे, त्यामुळे ठीक आहे, कारण लहान मुलांना घेऊन एवढं जाणं पॉसिबल होत नाही. आणि जर तुम्हाला आपल्या असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका. कारण जर तुम्ही मला कमेंट कराल तरच मला कळेल की माझे व्हिडिओ तुम्ही बघताय किंवा तुम्हाला कसे वाटत आहेत. त्रास झाला नाही आणि प्रवास खरंच खूप छान झाला आमचा. आणि त्यानंतर आम्ही उतरलो महाडला. तिथून आम्हाला थोडं चालावं लागलं. त्यानंतर आम्ही इथे बिल्डिंगच्या खाली आलो. इथे आम्ही आलो होतो माझ्या नंदीकडे, जिला बाळ झालं होतं आणि माझी सासूबाई आहेत त्या तिथेच होत्या बाळाला बघण्यासाठी. आणि इथे आमची खूप तारांबळ उडवली की नक्कीच कुठल्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे. शोधून आम्हाला नंतर मग कळालं की बाबा फायनली इथे आहे, कारण आमचा आधीच जीव दमला होता प्रवास करून. त्यानंतर लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही उत्सुकता वाढली होती बाळाला आणि आईशी भेटण्याची, कारण नातवाची आणि आजीची जे काही कनेक्शन असतं ते खूप वेगळं असतं. आणि तिथे बेल वाजवण्यासाठी सगळेच हे होते, पण नंतर आम्हाला कळाले की ती बेल बंद होती, त्यामुळे त्यांना आवाज जात नव्हता. आम्ही बराच वेळ थांबलो होतो, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग आम्ही डोर नॉक केला, कारण काही रिस्पॉन्सच येत नव्हता. त्यानंतर मग फायनली आम्ही डोर नॉक केल्यानंतर डोर ओपन झालं आणि सगळेच असं, आणि आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं. आम्ही सरप्राईज दिलं होतं की आम्ही येतो आहे म्हणून, असं आम्ही काहीच सांगितलं नव्हतं. आणि तिथे बघू शकता तिथे त्याची आजी उभी होती, त्यामुळे तो पटकन आजीकडे गेला